INS विक्रांतकडून इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात आली। 1971 नंतर दुसऱ्यांदा कराची बंदरावर हल्ला करण्यात आलाय। 54 वर्षात कराचीवर विक्रांतनं दुसऱ्यांदा हल्ला चढवलाय। नव्या INS विक्रांतचा पाक विरोधातला जलवा पाहायला मिळतोय। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी। INS विक्रांतकडून इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात येते। 1971 नंतर दुसऱ्यांदा कराची बंदरावर हल्ला चढवण्यात आलाय। 54 वर्षांमध्ये कराचीवर विक्रांतचा दुसऱ्यांदा हल्ला पाहायला मिळतोय। नव्या INS विक्रांतचा पाक विरोधातला जलवा दिसून आलेला आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। 1971 साली कराचीवर INS विक्रांतनं हल्ला केलेला होता, तर आता दुसऱ्यांदा 2025 मध्ये हा हल्ला चढवण्यात आलेला आहे। आपण बघतोय भारतानं पाकिस्तानवर जो हल्ला चढवलेला आहे, आता प्रतिहल्ला खऱ्या अर्थानं चढवलेला आहे। त्यानंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे। 1971 मध्ये INS विक्रांत मधून कराचीवर हा हल्ला चढवण्यात आलेला होता आणि पाकिस्तानचं कराची बंदर उद्ध्वस्त करण्यात आलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे। 54 वर्षानंतर INS विक्रांतचा जलवा पाहायला मिळाला। पाकिस्तानचं कराची बंदरावर हल्ला करण्यात आला। यामध्ये कराची बंदराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। 1971च्या युद्धाचा इतिहास जर पाकिस्तान्यांनी आताच्या हल्ला करण्यापूर्वी वाचला असता तर त्यांना हे धाडस झालं नसतं। याचं कारण म्हणजे 1971च्या युद्धात पाकिस्तानची मोठी हाराकिरी झालेली पाहायला मिळाली। जवळपास 90 ते 93 हजार सैनिकांनी भारताच्या पुढे शरणागती पत्करली होती, शस्त्र टाकले होते आणि जीव वाचवण्याची भीक मागितली होती। हा इतिहास आहे। या सगळ्यामध्ये पाकिस्तानच्या त्याच युद्ध कैद्यांना 90,000 युद्ध कैद्यांना भारतातले रस्ते बनवण्याच्या कामासाठी जुंपलं होतं। हा इतिहास आहे। कारगिलमध्ये सुद्धा पाकिस्तानला कशा पद्धतीने चारी मुंड्याचित केलं होतं, हा इतिहास आहे। 2025 मध्ये या सगळ्याची पुनरावृत्ती होताना दिसते। 54 वर्षानंतर विक्रांतनं हा जलवा दाखवलेला आहे। INS विक्रांतचा जलवा पाहायला मिळतोय। 1971 पेक्षा भारतीय सामर्थ्य लष्कराचं अधिक बलाढ्य झालेलं आहे। भारताच्या ताफ्यामध्ये राफेल सारखी विमानं आता दाखल झालेली आहेत। भारताचं लष्करी सामर्थ्य, भारताचं नौदलाचं सामर्थ्य, भारताचं एअरफोर्सचं सामर्थ्य मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। भारत जागतिक मिलिटरी रँकिंग मध्ये 4थ्या स्थानावर आहे। भारताची ही ताकद दिवसेंदिवस वाढत जाताना दिसते, तर दुसरीकडे पाकिस्तान कमकुवत होताना दिसतोय। दिवसेंदिवस पाकिस्तानची मिलिटरी रँकिंग हे 12व्या स्थानावर असल्याचं पाहायला मिळतंय। आणि एकंदरीतच आपण बघितलं तर ही दोन दृश्य फारच बोलकी आहेत। 54 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती होते। 1971ला इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांनी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली होती। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी देशाच्या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आहे।